उन्हाळा म्हटलं की वाळवण्याचे पदार्थ आलेच. आणि मराठवाड्यात तर वेगवेगळे प्रकारची वाळवणं करतात आणि त्यातल्या त्यात खास म्हणजे बाजरीच्या खारोड्या. हमखास प्रत्येक घरात या बाजरीच्या खारोड्या केलेल्याच असतात. दुपारच्या वेळेस मस्तपैकी बाजरीच्या खारोड्या बरोबर शेंगदाणे आणि कांदा, हा बेत इतका मस्त लागतो ना. काही काही वेळेस ह्या खारोड्या दह्यात भिजवूनसुद्धा खाल्ल्या जातात. तर अशा ह्या खारोड्या आज आपण करणार आहोत रेखाच्या कुक हाऊसमध्ये. इथे मी 2 बाऊलभर म्हणजे जवळपास 400 ग्राम बाजरी घेतलेली आहे. अशा एका पाण्यातनं उपसून काढून मी एक फडक्यात 2-3 तास बांधून ठेवली होती. आणि आता ही बाजरी आपण मिक्सरमधनं काढून घेणार आहोत. असे 2 बाऊलभर म्हणजे जवळपास एक अर्धा किलोला थोडीशी कमी आहे. ती बाजरी अशी आपण बारीक करून घ्यायची. एकदम पीठ करायचं नाही आहे. अशी रवाळ रवाळ ही बाजरी आपल्याला दळून घ्यायची आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल तर गिरणीतसुद्धा हे आपण करून आणू शकतो. कारण की बऱ्याच खेड्यापाड्यामध्ये खूप प्रमाणात या केल्या जातात. कारण की कुटुंब पण मोठं असतं, त्यामुळे खारोड्या ह्या दुपारच्या वेळेस खायला लागतातच. आता एक नवीन नवीन खाणं मिळतं मुलांना. हे पदार्थ कुठे माहीत असतात, पण पूर्वीच्या काळी हेच पदार्थ आपल्या घरामध्ये कुरडी, पापडी, सांडगे हे केले जायचे आणि आवर्जून खाल्लेसुद्धा जायचे. तर असे हे पीठ आपण रवाळ रवाळ पीठ करून घेतले आणि हे आता आपल्याला पाण्यात भिजून घ्यायचं आहे. म्हणजे जितकं शक्यतो एक 3 पेले पाणी मी टाकलेलं आहे. पूर्ण पीठ भिजलं पाहिजे. कमी जास्त पाण्याचं प्रमाण होऊ शकतं. तर पूर्ण पीठ असं छान भिजून घ्यायचं आहे. आणि म्हणजे ते आपल्याला फर्मेंटेशनला आंबटपणा येण्यासाठी आपल्याला हे पीठ आपल्याला ठेवायचं आहे. एक 8 ते 10 तास आपल्याला हे छान आंबटपणा होण्यासाठी ठेवायचं. तुम्ही बघू शकता की पीठ असं फुगलेलं दिसतं आहे आणि असा छानपैकी आंबट वास येतो. कारण की आंबटपणा असल्याशिवाय या खारोड्याला चवच लागत नाही. तर आता आपण हे पीठ बाजूला ठेवूया आणि या जाड बुडाची कढई घ्यायची आपल्याला. तेथे जवळपास मी जितकं पाणी आपण टाकलं होतं ना खारोड्याचं मिश्रण भिजवताना, हे जवळपास 3 ते 4 पेले पाणी, तितकंच पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे. आणि थोडंसं पाणी त्याला काढून ठेवूया, म्हणजे समजा लागलं तर टाकता येईल. मीठ टाकू आणि हे तिखट टाकलं आहे. मुलांना खायचं असेल तर हे तिखट आपण स्किप पण करू शकतो. काश्मीरी मिरची असल्या म्हणजे रंग लाल येतो, पण हे तिखट जास्त होणार नाही. आणि मी एक मोठा 1 टेबलस्पून जिरे पण टाकलेले आहेत. आणि घरच्या साहित्यात होणारे पूर्वीचे पदार्थ असंच असायचे. आता बघा मी ना सोडा टाकते. आता सोडा का टाकायचा? तुम्ही सोडा पण टाकू शकता आणि पापड खार पण टाकू शकता. तर काय होतं, हे सोडा किंवा पापड खार टाकलं ना की या ज्या खारोड्या आहेत त्या खुसखुशीत होतात, नाहीतर मग चावायला त्रास जातो. तर त्यामुळे तुम्ही बघू शकता की सोडा टाकल्यावर हे मिश्रण थोडंसं असं छान फसफसल्यासारखं झालं. कारण की आपण आंबटपणा होताच आपल्या बाजरीच्या पिठामध्ये. तर असे छानपैकी हलवून घ्यायचे आणि मध्यम आच ठेवायची आपल्याला, कारण कढईच्या बुडाशी लागू नये. थोडंफार शेवटी बुडाला लागतंच आपण किती हलवलं तरी. तर ते खरवडसुद्धा इतकी छान लागते ना. शेवटी आपण काम करून झालं, सगळे सांडगे टाकून दिले की खालची जी खरवड आहे ती पण खरपूस खायला तर मला फार आवडते. आणि बरेच जण आमच्या घरातसुद्धा खरवड खाण्यासाठी अगदी आसुसलेले असतात. तर तरीही मंद आचेवरच करून घ्यायचे आपल्याला छानपैकी. हळूहळू तुम्ही बघू शकला की आता किती घट्ट झाले हे पीठ. आणि तरीसुद्धा याला एक आता छान दणदणीत वाफ आणायची. आपल्याला झाकण ठेवलं आहे. एक 10 मिनटं मध्यम आचेवर ही छान वाफ आणून घेतली की तुम्हाला त्याचा रंग पण बदललेला दिसून येतो. आता इथे मी गावरान बाजरी घेतली आहे, म्हणजे आपल्या खारोड्या मस्तपैकी हिरवट होणार आहेत. आजकाल काय होतं, बाजारात बाजरीचेसुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. तर बाजरीच्या खारोड्या पांढरट दिसतात. बऱ्याच जणांनी तर केल्या, त्या मला म्हणतात की तुमच्या खारोड्या अशा हिरव्या दिसतात आणि आमच्या का बरं पांढऱ्या दिसतात. तर काही नाही, हे सगळं बाजरीवर अवलंबून आहे. गावरान बाजरी जर घेतली तर ती अशी हिरवट रंगाची असते, मग खारोड्या पण तुमच्या हिरव्या दिसतात. पण पांढरट रंगाची बाजरी जर घेतली तर खारोड्याचा रंग बदलतो. तर त्यात करण्याची पद्धत चुकीची वगैरे झाली असेल तुमची असं काहीही नाही. तसा हा छान एक पदार्थ आहे. इवन ही उकड आता आपण जी हलवतो आहे ना, ती उकडसुद्धा तुम्ही तूप टाकून खाल्ली ना, कारण की तिखट, मीठ, जिरे सगळंच त्याच्यात आहे. ही तूप टाकून खाल्ली ना इतकी छान लागते ना चवीला. एक नाश्ता म्हणून सुद्धा पोटभरीचा प्रकार आहे. पण आता कोण खातं? आता सगळं स्विगीचा जमाना, झोमॅटोचा जमाना, हे असे खाणे मुलांना आवडत नाही. पण खरंच हे पौष्टिक आहे आणि मिलेट
कुठलंही मिलेट म्हटलं की हे तर मिलेट वर्ष आपण साजरं केलं आहे. हे मिलेट खाणं आपल्या शरीराला अतिशय आवश्यक आहे. तर असे हे छान गार झालेलं आहे मिश्रण असे चपटे चपटे वड्यासारखं तुम्ही थापू शकता किंवा सांडग्याप्रमाणे. तर काही गावाकडे असे चपटे चपटे वड्यासारखे करून वाळवतात आणि काही ठिकाणी आपण जसे सांडगे तोडतो तसं करतात. तर जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. बघा एका ताटात मी असे सांडगेप्रमाणे सांडगे टाकून घेते आणि मधनं हाताला पाणी लावायचं. म्हणजे जर गरम असेल थोडं मिश्रण तर तो पण आपल्याला त्रास होणार नाही आणि सांडगे टाकायला ओलसर हात असल्यामुळे सोपं जातं. तर असे सांडगे पण टाकून घ्यायचे किंवा ज्याला तो असे चपटे वड्यासारखं जर वाटलं तर तसे पण केले तरी चालतात. ते पण खायला छान लागतात. असे मी दोन्ही प्रकारचे तुम्हाला दाखवले आहेत. आणि हे सगळं टाकून झालं की कडकडीत उन्हात मस्त, आता तर काय उन्हाळ्याचे दिवस आहेत, छान 2 दिवसात अगदी कडम वाळतात. तुम्ही बघू शकता हे सगळे मस्त वाळलेत. मी एकत्र केले सगळे, उन्हात ठेवलेलेच हे सगळे. आणि जर तुम्ही बघितला त्याचा आवाज पण अगदी मस्त येतो. म्हणजे याचा अर्थ हे खूप छान वाळलेत. आता हे कच्चे पण खाऊ शकता. दुपारच्या वेळेस बसले की तुम्ही दह्यात भिजवून कच्चे खाऊ शकता, नुसते खाऊ शकतात. कांदा सोबत असेल तर शेंगदाणे, कांदा आणि कच्च्या या खारुड्या याला काही भाजायची वगैरे गरज नाही कारण की शिजलेलंच असतं. किंवा जर तळून खाल्ले तर आणखीन खुसखुशीत लागतात. तर बऱ्याच जणांना आजकाल तळून आवडतात. तर काही वेळेस आपण तळून खायचे, तर काही वेळेस असं हे कच्चं खायचे. बघा मी तळूनसुद्धा ठेवले तिथं. तर तळल्यावर सुद्धा अतिशय कुरकुरीत क्रंची होतात हे आणि खायला पण छान लागतात. सोबत तर कांदा हवाच, शेंगदाणे हवेत. तर असं हे मस्त मराठवाड्याकडचं आजकाल सगळीकडेच करतात, पण हे खास मराठवाड्याकडचा खारोड्याचा पदार्थ. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.